हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही गावावरून हैदराबादला जाणार आहे. सगळे रेडी झाले आहेत आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार. चला मग तुम्हाला हैदराबाद दाखवते. हे गावाकडचं वातावरण आहे. दोन्ही बाजूला शेत दिसतंय आणि पुढे ढगही किती छान दिसत आहेत. आणि आम्ही आता सगळे चाललोय हैदराबादला. आता इथून सातारा रोड लागलाय. सातारा रोडनी चाललोय आम्ही. रस्ते खूप छान असल्यामुळे गाडी पळवायलाही छान मजा येते. गाडीतून व्ह्यू किती छान दिसतोय. निसर्ग, रस्ता खूप छान दिसतोय. आजूबाजूची झाडे छान दिसत आहेत. ढग पण खूप छान दिसत आहेत. त्याच्यामुळे प्रवासात खूप मजा आली. प्रवास करून दमल्यावरती थोडं आरामासाठी आम्ही इथे थांबलो या हॉटेलला, दिल्ली दरबार. इथे चहा नाश्ता वगैरे घेतला. ठीकठाक होता चहा नाश्ता. आणि मग आम्ही परत पुढच्या प्रवासाला लागलो. आणि आता आम्ही पोचलो आहे हैदराबाद सिटीमध्ये. तर हैदराबाद सिटीमध्ये लाइटिंग वगैरे, हॉटेल्स खूप छान दिसत आहेत. रस्ते छान दिसत आहेत. पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. त्यामुळे एंट्री केल्या गेल्या खूप छान वाटत होतं. हॉटेल्स पण खूप छान दिसत होते. खूप प्रसन्न वाटलं हैदराबाद सिटीमध्ये एंट्री केल्यावरती. हे ब्रिज वगैरे सगळं खूप छान वाटत होतं. आम्ही आता पोचलोय आमच्या रूमवरती, जिथे आम्ही राहणार आहोत. तर तिथला रूम दाखवतो. तर हा आहे आमचा 224 नंबरचा बेडरूम. आणि ही आहे आपली लाडकी शर्मिष्ठा. आणि ती तुम्हाला आता बेडरूम दाखवणार आहे. हे बघा. मी माझ्या कपडे काढून जेव्हा मी माझे तोंड धुत ना शावर चालू झालं, मग माझे मी दुसरे कपडे घातले. मी कुठली हे आमचं मेकअपचं सामान, हे आमचे क्लिप्स आणि हे आमचे कॉम, हे आमचे पाऊच, म्हणजे आम्ही पाऊच लिपस्टिक, आयशॅडो नाही, काजळ वगैरे असं. आणि हे प्लस बस मध्ये पावडर वगैरे टिकली असतात. आणि आणि हे इथले कपाट आहे आपले बॅगा वगैरे ठेवायला. एवढा मोठा कपाट. हां, तर ही अशी रूम आहे. आणि आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही आता जाणार आहे जेवायला. हां, आम्ही आता जेवायला जाणार आहे. आणि हो, आणि आम्ही आता दाखवतो तुम्हाला की आम्ही डस्टबिन. आणि आम्ही आता जेवायला जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आता काय काय छान छान खाणार आहे. ओके, तू काय काय खाणार दीदी? बिर्याणी. आपण हैदराबादला आलोय ना, मग हैदराबादची स्पेशल बिर्याणी असते. येस, तर चलो. बिर्याणी मध्ये खूप काय काय असतं. कसं कांदा असतो, काही चिकन वगैरे तर मला खातात. पण का कांदा हेल्दी असतो. म्हणजे फ्रूट्स इज द हेल्दी, व्हेजिटेबल बी हेल्दी असतात. आपण जर व्हेजिटेबल फ्रूट्स खाल्ली की आपल्याला ताकद येते. आपण चिप चॉकलेट्स खाल्ले की आपल्याला ताकद नाही येत. बाय बाय, लाईक, सबस्क्राईब, शेअर. हैदराबाद बिर्याणी आम्ही पहिल्यांदा खाल्ली. खूप छान होती. टेस्ट पण खूप छान होती. सगळ्यांना खूप आवडली. खूप एन्जॉय केला आम्ही. आता आम्ही निघालो आहोत हैदराबाद फिल्म सिटी बघायला. तर फिल्म सिटीमध्ये दाखवते तुम्हाला आम्ही काय काय बघणार आहे ते.
आम्ही आता पोचलो आहोत रामोजी फिल्म सिटी इथे. हे मेन गेट आहे. इथून आतमध्ये जायचं. मेन गेट इथूनच व्ह्यू किती छान दिसतोय. रामोजी फिल्म सिटी, आजूबाजूचा व्ह्यू खूप छान आहे. इथून जाणार आहोत गाडी पार्किंगसाठी, गाडी पार्क करायला. गाडी पार्क करून झाल्यानंतर आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. आम्ही नाश्ता केला नव्हता, मग आता इथे येऊन आम्ही नाश्ता करणार आहे. आणि हे समोरच आहे रामोजी फिल्म सिटी. तिथे तिकीट काढायचं आहे. मग तिकीट काढून आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. बाहेर इथे पोस्टर लावले आहेत. इथे कोणकोणत्या पिक्चरची शूटिंग झाली आहे त्या पिक्चरचे पोस्टर लावलेले आहेत. तर हे बघू शकता कोणकोणते पोस्टर. बाहुबलीचा पोस्टर आहे. अजून इथे बरेच पिक्चरचे पोस्टर लावले आहेत. समोरचा झाडं, रस्ते वगैरे खूप स्वच्छता आहे. इथे वातावरण खूप छान होतं. आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला आणि इथे याची बघा मस्ती चालू आहे. हा काय काय खाऊ मागतोय, किंडर जॉय. अजून बाकीच्यांची पण कोण काय काय चाललंय, कोण काय मागतंय. इकडे दोघे पण आहेत, दोघांचं पण खाऊ चालू आहे. सम्यक फ्रूट्स खातोय आणि दीदी काय खाते, शर्मिष्ठा खातीये डोनट्स. अशा सगळ्यांचं वेगवेगळं काही ना काहीतरी खायचं चालू आहे. नाश्ता झाल्यावरती तिथून बस असते बघण्यासाठी पुढे. आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आम्ही आता चाललो आहे पुढे बघायला की काय काय आहे, व्ह्यूज काय काय दिसत आहेत, ड्रॉइंग, पेंटिंग. आता बघूया आपण काय काय आहे ते. या एरियामध्ये कोणकोणते फिल्म शूट झाले होते. आप सभी को हिंदी भाषा कंफर्ट है, आर कंफर्ट इन हिंदी? और थैंक यू सो मच। इस जगह को यूरेका कहते हैं। ये अपना टूर स्टार्टिंग पॉइंट है। इवनिंग 5:30 इसी जगह पर क्लोजिंग प्रोग्राम होता है। और आपका लेफ्ट साइड में देखिए ये रामोजी। तो यहाँ से हम देखेंगे गार्डन, जो आपका राइट साइड दिल्ली मुगल गार्डन ऑन योर राइट हैंड साइड। बाहर से देखा तो दिल्ली का मुगल गार्डन जैसा है, अंदर जाने से वृंदावन गार्डन। मैरिज पार्टी के लिए फेमस है। जोधा अकबर उस सिनेमा का शूटिंग यहाँ पर हुआ है। शादी करवाना है या करना है
इस जगह पर उसका शूटिंग यहाँ पर लिया गया। तेलुगु सिनेमा जुलाई ओ मधु अपाटाई गार्डन में शूट शुरू। राइट साइड देखिए एंजल्स फाउंटेन, रामोजी फिल्म सिटी का ये सबसे ऊंचा फाउंटेन है। उसके ऊपर जो डिजाइन है, ऐसे डिजाइन को ग्रीक आर्किटेक्ट डिजाइन कहते हैं। ग्रीक आर्किटेक्ट डिजाइन, ग्रीस कंट्री का ग्रीक आर्किटेक्ट डिजाइन। और यहाँ पर ऑल द बेस्ट मूवी का टाइटल सॉन्ग शूट किया गया था। देखा है ऑल द बेस्ट मूवी? राइट, ठंडा ठंडा कूल कूल नवरत्न आइलैंड का भी शूटिंग हो चुका है। नाउ लेफ्ट हैंड साइड, आपका लेफ्ट साइड में देखिए, ये है मैरिज पार्टी, इसी जगह पर हुआ है। रियल में मत करो, दिल वाले का शूटिंग किया जा सकता है। सुस्वागतम सिनेमा, ये स्वप्न बस का नंबर नहीं, सीरियल नंबर का। लेफ्ट साइड राउंड सर्कल, इस गार्डन का नाम है करिश्मा। देखिए गार्डन के अंदर कोई प्लांट नहीं है, पूरा गार्डन एम्प्टी है। एक्चुअली इस गार्डन का स्पेशलिटी ये है, शूटिंग का समय हीरोइन जिस कलर का साड़ी पहन के गार्डन के अंदर डांस करेगा, उसी कलर का नेचुरली फ्लावर आने का प्लांट ही वहाँ पर लगाते हैं। समझो हीरोइन को लाल कलर साड़ी पहनना है तो लाल कलर का फूल आने का प्लांट ही वहाँ पर लगाते हैं। अगर पीला कलर मूवीज रामोजी ग्रुप का बैनर है, उसका इक्विपमेंट डिपार्टमेंट है। और आपका राइट साइड जग फाउंटेन, उसके ऊपर आप देख सकते हैं रोमन आर्किटेक्ट डिजाइन। गॉड, अल्लाह और भगवान, उस गाने का शूटिंग यहीं पर लिया गया था जो क्रिस 3 मूवी था। और आपका राइट साइड में देखिए बहुत सारे सिनेमा में यहाँ पर शूट किया गया। लाइक सूर्यवंशम में अमिताभ जी भाई भी बनाया गया था। मलयालम मूवी कल्याण रमन यहीं पर शूट किया गया। स्टाइल में नेशनल कॉलेज है, लज्जा में फंक्शन हॉल, चंद्रमुखी फेमस गाना है, पारा है लगा लगा, वेंकटापुरम पैलेस इसी को बनाया। गोल्ड यहाँ पर नहीं, अमृतसर। हमारे डायरेक्टर साहब को गोल्ड कलर लगा देने से गोल्डन टेम्पल बना के देते हैं, व्हाइट कलर लगा दे तो गुरुद्वार भी बन सकता है। वैसे शूटिंग इस जगह पर लेते हैं। अभी फेमस प्लेस है, उनका जो मेन पार्ट है यहाँ पर बना के रखा गया। लाइक हमने गोल्डन टेम्पल देखा है, दूसरा है लाल किला, रेड फोर्ट, फतेहपुर सिकरी का बुलंद दरवाजा। ये इतना बुलंद है कि रिसेंटली एक सिनेमा में ब्लास्ट हो चुका है, दूसरा बनाया गया है। और लेफ्ट साइड में ट्रिपल मूवी जूनियर एनटीआर गैरेज सेट। और लेफ्ट साइड व्हाइट कलर ताजमहल, ग्रीन कलर पेंट लगा दो मस्जिद बन जाएगा। और लेफ्ट साइड मुंबई गेटवे ऑफ इंडिया रोड के ऊपर आप देख सकते हो, एक नॉर्थ इंडियन लोकेशन है। कोई भी डायरेक्टर यहाँ पर इजी शूटिंग कर सकते हैं। ज्यादा चेंजेस नहीं रहता है, थोड़ा बहुत चेंज करना पड़ेगा शूटिंग के लिए। तो ये पूरा शूटिंग इस जगह पर होता है। राइट साइड देखिए इस तरह का शाप रहता है बैग का। ये सभी शूटिंग यहाँ पर हो चुका है। हिंदी मूवी इन सब का शूटिंग दिया गया। और आपका लेफ्ट साइड में देखिए बंगाली टिपिकल हाउस, ऐसे घरों को वेस्ट बंगाल में टिपिकल हाउस कहते हैं। लेफ्ट साइड फर्स्ट बिल्डिंग दिलवाले मूवी काजल हाउस, सेकंड बिल्डिंग जयपुर तब्बू हाउस। एक के साथ 3 हेलीकॉप्टर लैंड कर सकते हैं। और आपका राइट साइड लेडीज सेंटर जेल, ये लेडीज के लिए सेंटर जेल है, बट जो लेडीज अंदर जाते हैं वो बाहर नहीं है। मिस्टर अमिताभ जी के लिए बड़ी भी है छोटी भी है मूवी, उसी का शूटिंग यहीं पर लिया गया। ये पूरा शराफत अली का चोर बाजार है, अंदर देख सकते हैं। यहाँ पर अंदर एक पूरा ओपन प्लेस है, चारों बाजू में छोटा छोटा शॉप बनाया गया। तो इसी जगह पर एक गांधी जी का स्टैचू लगा दो, गांधीनगर नाम दे सकते हैं, और जिनका स्टैचू लगाना है उनका नाम दिया जाता है। यहाँ पर देखिए शूटिंग चल रहा है, लाइव है, ओके शूटिंग चालू आहे. चंद्रमुखी सिनेमा यहाँ पर गुणशेखर आयु गैस मास्टर बनाया है। बहुत अब साइड दोनों बाजू में देख सकते हैं। एक छोटा सा गांव है, विलेज वेलिवेशन। इस घरों को देखिए सामने से बहुत सुंदर बनाया गया है। दरवाजा खोल के अंदर जाएंगे तो जंगल में जाना पड़ता है, पीछे कुछ नहीं, पूरा एम्प्टी रहता है, सामने से सुंदर बनाया गया। शूटिंग का समय इसी रोड के ऊपर लाल कलर का मट्टी डालते हैं और उसके ऊपर 4 बैलगाड़ी खड़ा कर दिया तो गाँव के लिए इस्तेमाल होता है। ऐसा ही लाल कलर का जीप रहता है चेन्नई एक्सप्रेस मूवी में, जो शाहरुख खान लेके घूमते रहता है इसी रोड के ऊपर। वैसा शूटिंग यहाँ पर हो जो हंगबल है, उनका जीप रहता है, यहाँ पर शूट किया गया। तो एक विलेज है अन्नमैया श्रीराम है,
वो चैनल के सीरियल का शूटिंग यहाँ पर होता है। राइट साइड दिखती है ये सब। आता आम्ही चाललो आहे, बाहुबलीचं शूटिंग झालं आहे तिथे. आता इथे सगळे पोस्टर लागलेले आहेत बाहुबलीचे, तुम्ही बघू शकता. बाहुबलीचं शूटिंग झालं आहे इथे. इथे पूर्ण पोस्टर वगैरे लागलेलं आहे. हा पूर्ण बाहुबलीचा सेटअप आहे आणि इथे ही मूर्ती किती मोठी आहे बाहुबलीची बघू शकता तुम्ही. खूप छान वाटलं बघून. इथे यांचं फोटोशूट चालू आहे मुलांचं. या स्क्रीनमुळे आम्हाला लंडनला गेल्यासारखी फिलिंग येत होती. खूप छान वाटत होतं फोटो काढताना. green screen. And this screens help only for the backgrounds. Like the help of this virtual backgrounds की help से हम कोई भी background change करके डाल सकते हैं. Now look at the chair. chair पे ध्यान दीजिए सभी. Now this artist is moving the chair, but on the screen you can see अगर screen देखें तो दिखेगा wrong move होते हुए. Because in this chair also have the same sensor. Chair में भी यही sensors हैं. So by the help of this technology, the movies in pictures like animated movie Avatar, Avenger, King Kong, Robo, Spider-Man like that, ये सारा movies इस तरीके से show होता है. So it's a new experience for you. आप सभी के लिए एक नया experience है. And this is the first attraction in this area. Now the next is virtual production. जहाँ आप
casket to keep small children with it. And for those sensitive to sound, please be advised there are loud noises, including gunshots and bomb blasts during the show, in addition to special effects. So take your seats, get ready for some exciting action, and put your hands together for the Wild West Stunt Show! हा पण एक स्टंट शो होता. खूप छान होता शो आणि खूप मोठाही होता. मला तो पूर्ण तुम्हाला दाखवता येत नाही आहे, पण जेवढं जमलं तेवढं दाखवलं. खूप छान होता.